तर या वर्षी माहिती का थोडा उद्यापन आपला वेगळा आहे. आता ही आपण साड्या वगैरे आणलेले आहे. आम्ही कॉटनची साडी वगैरे तुम्ही बघितलेलं आहे. तर हे बघा असं आम्ही पॅकेट बनवलेलं आहे. एक 7 असं पॅकेट बनवले आपण. तर चला जाऊया शुभ कार्य करण्यासाठी. हो, शुभ कार्य. तर आज स्नेहा ना स्पेशल गाजर हलवा बनवणार आहे. मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम खाणार आहे. आणि लिचू बघ कशी बघते. अरे हे काय केलं बरं की गाजराचा काय केलं गाजर हलवा बघताय. आणि इथे चवळीची भाजी यांची इथे वरण बनवलंय मी. ओके. आणि बघा इथे मस्तपैकी स्नेहाने पुऱ्या बनवलेल्या आहेत, फुगलेल्या पुऱ्या. नमस्कार सर्वांना. तर आजचा शेवटचा मार्गशीर्षचा गुरुवार आहे. आणि पहिल्यांदा मी नथ वेअर केली. हे मला सांगतात की बिलकुल चांगला दिसत नाही, चांगली दिसते. मी असं बोलते, तू पहिल्यांदा वेअर करतेस, तुला अनकम्फर्टेबल नाही वाटलं पाहिजे असं मी सांगते तुला. पण आता मी बघते 5-10 मिनिटं वेअर करून बघते. मला कम्फर्टेबल वाटलं तर मी वेअर करणार, नाही तर काढून टाकते. ओके. तर आता घरातली कामं पण भरपूर आहेत आणि मी आता सर्वांचे जेवढे पण मसाले आपले आता या काल ऑर्डर केले तर सर्वांचे पॅक केलेले ते एकदा तुम्हाला दाखवतो. या गोणीमध्ये आहेत. तर एक काम करतो, तू आता पटापट रेडी हो आणि काय काय जे सामान आहे ना ते मी मार्केटमधनं घेऊन येतोय पटकन. आणि हे मसाले पण कुरिअर करून येते. सानू पण रेडी झाली स्कूलमधनं येऊन. चल मग येते हा मी. चला मसाले कुरिअर करूया. तर आता जस्ट मी मसाले सर्वांचे कुरिअर करून घरी आलोय आणि स्नेहाची मांडणी वगैरे झाली आणि आता पोती वाजते. तर हे बघा आता इथे स्नेहा माझ्यासाठी मिल्कशेक बनवते आणि स्नेहासाठी स्नेहा साबुदाणा खिचडी बनवते. आणि बघा स्नेहाने माझ्यासाठी मस्तपैकी मिल्कशेक रेडी केलेलं आहे. खजूर मिल्कशेक. ओहो. मोठेच ग्लास मध्ये टाकायला पाहिजे हो ना. हो चालेल. जमल त्याच्यात. एकदम लस्सीदा गाल. लस्सीदा ग्लास आहे. हा हा. मस्त छान असा आपला मिल्कशेक रेडी झालेला आहे. अजून काय करते? थोडासा ये ना ते. अच्छा हा एक्स्ट्रा ड्रायफ्रुट्स. येलो रेडी हो गया जी मिल्कशेक. थँक्यू. ये मला कुठून दिलात का? देते ना. मग आता कॅमेरा पण एक माणसाचा हात तरी किती 2, ते पण हातामध्ये कॅमेरा. हे बघा स्नेहाने माझ्यासाठी मिल्कशेक बनवलेला आहे. टेस्टी आहे. अप्रतिम. अजून बनवू? विचार कर. एकदम फनी. अजून नाही ये. मग उपास पकडायचा फायदा तरी काय झाला एकदम भरपूर बिला तर. हा माझे हात थरथर करतात. मला माहिती नाही याचं रिझन काय. सकाळी जेव्हा पण उठते ना उपास असला ना हात असं म्हणजे काय शिवर करतात. पण मला वाटतं थोडं तरी पोटात जायला पाहिजे. एवढं पण नाही त्रास द्यायचे बॉडीला ना. हे नंतर पुढे जाऊन त्रास होईल. जेवढं जमतं तेवढंच करायचं. स्नेहा आता स्नेहासाठी मस्तपैकी खिचडी बनवली, साबुदाणा खिचडी. फायनली आता घरातली सर्व कामं झालेली आहेत. म्हणजे जे काही होतं ते जे काही काम असतं ते सगळं काम झालेलं आहे. तुम्ही मसाले पण कुरिअरचं ते दाखवलं ना. हा ते आम्ही सकाळीच कुरिअर करून आलो. आणि सानू कशी आता झोपली आहे. आम्हाला लवकर जायचं होतं पण कशी आता ती झोपली तर तिला उठवलं. हे काय बोलले ते डिस्टर्ब करू नको. झोप होऊ तिची मग आपण जाऊया. तर या वर्षी माहितीये का थोडा उद्यापन आपला वेगळा आहे. कारण कसं आहे माहितीये का आता एक 8 वर्ष 9 वर्ष मी म्हणजे हे करते. म्हणजे उद्यापन आपण करत असतो. तर कसं करते ते प्रत्येक वेळी कसं आपली जेवढी हे असते काय होतं आपण जेवढं करू शकतो किंवा जेवढी आपल्याला आवड तेवढं आपण करतो. पण दरवर्षी मी काही ना काही वेगळं करण्याचे प्रयत्न करते. पण या वर्षी आम्ही दोघांनी ठरवलं की आपण काय करूया माहितीये का. जे गरजू असतात ना बायका. इथे उलव्यामध्ये पण खूप सारे आहेत. आम्ही कधी कधी ना पहिले मध्ये मी त्यांना साडी पण दिलेली तर ते खूप खुश होतात. तर कसं वाटतं माहितीये का आपण त्यांना जर त्यांचं पूजन केलं तर खरंच मला वाटते की लक्ष्मी आई आपल्यावरती प्रसन्न होणारच. कारण थोडं अलग आहे. कारण त्यांना खरंच गरज असते. आणि जर त्यांना आपण काहीतरी देतो बघा. आता ही आपण साड्या वगैरे आणलेले विकण्यासाठी आम्ही काय विचार केलेला ह्याच्यासाठीच आम्ही स्पेशल. अरे ऍक्च्युली जात होत्या पण आम्ही ते स्पेशल कारण नंतर घेण्यापेक्षा आता आपण आणले तर आपण ठेवूया. आम्ही असं विचार केला होता. बरोबर. कारण चांगली क्वालिटी साडी वगैरे तुम्ही बघितलेलं आहे. खूप आपले गेले पण आहेत.
तर आम्ही विचार केला आपले सर्कलमध्ये देण्यापेक्षा असे गरजू लोकांना देऊया जे वेअर करून खरंच मनापासून खुश होतील. तर हे आपण एक साडी देणार आहोत आणि आम्ही थोडासा घरातला सामान आणलाय FMC मार्केट मधला. कारण जसं आम्ही तुम्हाला बोललो की आम्ही गेलो होतो, आम्ही डाळ, तांदूळ, साखर, चहा पावडर, तेल वगैरे थोडं थोडं आणलं आहे प्रत्येकासाठी. तर हे करूया, त्याची ओटी भरूया आणि आजचा थोडा हेच प्लॅन होता आमचा की काहीतरी थोडंसं डिफरंट करूया. आणि कसं आहे माहितीये का, दरवेळी आपण घरी बोलवतो पण घरी आता ज्यांना आपण बोलवतो त्यांच्याजवळ सर्व काही गोष्टी आहेत. आणि आता आम्ही लास्ट टाइम पण बोलवलं तेव्हा पण आम्हाला म्हणजे असं बोलले होते का याच तरी आणायची काही गरज साडी नाही. आपण फर्स्ट टाइमच आणलेला साडी. तर कसं प्रत्येकाकडे सगळं असते, तर तेव्हा असं होतं की साडी तरी का द्यायची, काय एवढा खर्च करायचा. तर आम्हाला असं वाटलं त्याच्यामध्ये एक मावशी होती, ती मावशी आपले उल्वेमध्ये ते बोलतात ना पाटे वगैरे बनवतात, तर त्या मावशीला बोलवली होती. तर ते मावशीला पण आपण साडी दिली होती आणि मावशीची पण आपण ओटी भरली होती ना तू. तर ती मावशी एवढी खुश झाली ना, म्हणजे भरपूरच खुश झाली. म्हणजे तिची जेव्हा ओटी भरून झाली म्हणा तिला सोडले ना तिथे, मग त्याच्यानंतर आपल्याला 2 दिवसानंतर भेटली त्या बोलली ना, म्हणजे जिथे ती शॉप टाईप असं बनवलं तिथे बसायची, तिथे आम्हाला भेटली आणि बोलली की एवढे वर्षात मी एवढे म्हणजे वयाची आहे, मला पहिल्यांदा कोणतरी घरी असं बोलून मान दिलाय. तर आम्हाला ऍक्च्युली खरंच ते एक वाईट पण वाटलं की त्यांच्या तोंडातून असं पहिल्यांदा बोलवली आहे आणि सगळ्यांसारखं मध्ये मला मान दिला, त्याच्यासाठी खरंच तुम्ही खूप चांगले. तर आम्हाला असं वाटलेलं की असे टाईप म्हणजे जे असतात ना आई वगैरे, गरजू ताई वगैरे, त्यांना आपण देऊया जेणेकरून ते खरंच खुश होतील आणि त्यांना चांगल्या साड्या वगैरे भेटतील, ते अजून ते वेअर वगैरे करतील आनंद. बरोबर. तर त्यांच्यासाठी आपण हे करूया आणि साडी उठली ना ती ओटी भरूया त्यांची. टोटल किती आहेत साड्या? 7 घेतले, कारण आपण ना 7च हे केलेलं आहे. ओके, 7 साड्या घेतले, 7 हे बनवून आणले आपण पॅकेज. ते पण एक काढून असं दाखव ना वरती, तुम्हाला एकदा दाखवतो. 1 किलो डाळ आहे, 1 किलो असं आहे, ते नारळ आहेत. तर हे बघा असं आम्ही पॅकेट बनवलेलं आहे. पापड पण ऍड केले आपण. हा, एक 7चं पॅकेट बनवले आपण, ज्यांच्या नशिबात असेल त्यांना मिळेल. बरोबर. आणि कसं माहितीये का, आमचे प्रत्येक वेळी तुम्ही खूप जुना व्हिडिओ बघा, आमच्या याच्यात आहे की आपण हेल्प, आपल्याकडे एवढे जरी बघा 10 रुपये येतात त्याच्यातून 2 रुपये आपल्याला दान केला पाहिजे. बरोबर. अन्नदान करा तुम्ही, कोणाला तरी काहीतरी खायला द्या, काही द्या तुमच्याकडे जे असेल ते. आणि जे बोलतात ना, पैशांची हेल्प करण्यापेक्षा जो अन्नदान असतं ना त्याला भरपूर महत्व असतं. आणि चांगल्या दिवशी चांगल्या गोष्टी आपल्याकडून घडून म्हणजे सगळे देवी आई कडून घेते, आपण काहीच करत नाही. आपण घरी पण बोलवलं असं घरी येऊन कसं थोडं थोडं खातील, थोडं जेवतील, पण हे आता राशन दिल्यावरती त्यांच्या घरामध्ये 4-5 दिवस तरी शिजेल जे काय आपण दिलंय त्यांना, चांगलंच दिलंय की बाबा खाऊ दे. आणि नेक्स्ट इयर पण आपण बघू, जर देवी आईची कृपा राहिली आपल्यावरती तर अजून पण आपण काही ना काही करू, चांगलं. तर या गोष्टी मला माहिती देवी आई आपल्याकडून करून घेते, आपण काहीच करत नाही, आपण फक्त मध्यस्थी आहोत तिथे. त्याच्यामध्ये आपण नेहमी बोलतो की महाकाल बाबाची कृपा आहे, तर बाबांची कृपा आहे आणि आईची पण कृपा आहे. तर हे असतेच की जेव्हा आपण काहीतरी करतो ना, तर हे आपल्याला प्रेरित करतात की तुम्ही करा, आम्ही आहोत. तर हे आमच्या डोक्यात आला आणि या वर्षीपासून आपण असं काहीतरी ठरवलंय. नेक्स्ट इयर पण चांगलं शो ऑफ वगैरे काहीच नाही, तुम्हाला माहिती आपली जी रियालिटी असते ते आम्ही शेअर करतो, फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. आपला बघून 2 अजून ताई असं करतील, बरोबर, आपल्याकडून इन्स्पायर होतील, त्यांचा बघून आणखीन दुसरं कोणतरी करतील. असं केलं नाही कसं, थोडं आपण जर 2 दिवसाच्या खुशी म्हणजे सुखी देऊ शकतो कोणाला तरी, तर चांगली गोष्ट आहे ना. घरात येऊन जेवून जातील, मग कसं एकमेकांच्या बद्दल बोलतात काय असते ते, त्याच्यापेक्षा बाहेरच्या लोकांना द्या जेणेकरून ते पण खुश होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद भेटेल ना, आपल्या मनाला शांती भेटेल, सर्वात महत्वाचं. बघा आज पूर्ण दिवस आम्ही काहीच नाही, फक्त घरात आहोत. थोडाफार आम्ही जे उपवासाचं खाल्लं, आता सानू झोपली, उठली की आपण जाऊया आणि सगळं त्यांची ओटी वगैरे भरूया आणि मग घरी येऊया. चला कंटिन्यू. इथूनच आपण काय करूया, जे नारळ आहे आणि देवीची जी आपण पोथी आणली आहे ना, आणि सर्व एकत्रच घेऊ. कारण कसं माहितीये का, प्रत्येक जण कसा बसलाय, कसा उभा आहे, बरोबर ना. हळद कुंकू करून मग त्यांना हे करता येईल मला. ओके, बनाना पण एक ठेवायला लागेल ना. ओके, अरे बघा अशा प्रकारे स्नेहा आता प्रत्येक पिशवीमध्ये एक नारळ, म्हणजे ओटीचं जे काही सामान आहे ना ते सर्व एका पिशवीमध्ये ठेवते, पोती वगैरे. हे बघा फक्त एक बनाना लागेल ना आता. तर हे बघा सर्व आता पॅकिंग केलेले आहे आम्ही, हे ते सर्व राशन वगैरे आहे. स्नेहा तयारी करते.
बोला सर्वांनी जय श्री महाकाल. तर चला जाऊया शुभ कार्य करण्यासाठी. हो शुभ कार्य. बापरे हे वजन आहे. चला जाऊया. तर आम्ही इथे आलोय. आम्हाला ना ग्राउंड दिसलंय उलवेच्या इथे बघा हे बघा इथे. आणि बायका पण दिसल्या. तर मला खूप बरं वाटलं की एकत्रच दिसलेत ते. हा. फॅमिली मध्ये जाणार सगळं. तर 5 जणी आहेत जे सुवासिनी आहेत. हा 5 पॅकेट घेऊया आपण. ओके. बसणार का तुम्ही लोक? बसा हा. नाही पण प्रॉपर कुठले आहेत तुम्ही मावशी? सोलापूर. सोलापूर सांगली. या ताई. बसा बसा ताई. हो मग काय नाही. ज्यांना गरजू आहेत त्यांना दिलेलं चांगलं आहे ना. छोटे हो तो भी आप भी सदा सुहागन हो. नीचे रख दो बहुत. रखू इधर नीचे पैर. बरं वाटलं ना. हा थँक्यू. चला थँक्यू. येऊ परत आम्ही. चला. इथेच असता ना तुम्ही. चल चला. तर चला खूप भारी वाटलं बघा. इतके चांगले भेटले. मावशी बोले या करा. हा. मी सगळ्यांची हळद कुंकी केली. खरंच खूप भारी वाटते. हा फील तुम्हाला अलग पण आहे. कधी असं वाटत असेल तुम्ही पण तुमच्या एरियामध्ये जे बायका असतात तिथे जावा, त्यांना थोडी मदत करा आणि त्यांचं तुम्ही पण हळद कुंकू करू शकता. खूप भारी. हो, बरोबर. बघा किती छान मावशी भरभरून आशीर्वाद होते. हेच आम्हाला हवं होतं आणि खरंच आम्हाला मिळालंय. तर खूप बरं वाटलं सगळ्यांना भेटून. चला. चला मावशी. हा ये आपण बघा इथून आणतो ना मशेची जत्रा मधून. हा. मी अशी कढाई घेतलेली आणि यांच्याकडून पॅन पण घेतलेला आहे मोठा वाला. पण आता मोठा सध्या तवा नाहीये. घेतलेला तवा. हो आता तो आपल्या जवळ आहे ना तवा. तो यांचे असे. असंच यांच्याकडूनच घेतलेलं पण यांच्याकडे नाही येतो सध्या. हा. पण तुम्ही जर उलव्यामध्ये येते तर यांच्याकडून असं घेऊ आणि शकता. आता थंडीचा टाइम म्हणजे जत्रेचा. हो, बरेच हो. जागेवरती जत्रा स्टार्ट होते. बरोबर. तर त्या जागेवरती अशी भांडी तुम्हाला घेऊन बरेच जागेवरती बसतात. भेटणार. हा. आपण कुठल्या मशावरून मशावरून घेतलेली. मशाच्या बरोबर. जत्रेवरनं. बरोबर. चला ताई. चला. कसा खाऊ वाटलं आणि स्नेहा तुला? मस्त खूप बरा. म्हणजे एक नवीन एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. हा म्हणजे जसा विचार केला तसा झाला. कारण एकच जागेवरती आपल्याला सगळी लेडीज भेटणार आणि खरंच यांना गरज होती बघा. हा. ते सगळं जेवण वगैरे बनवतात. कुठून ना कुठून आणतात जेवण बनवतात. आपण थोडी हेल्प केली. याच्यानंतर तर देवी माता प्रसन्न होते. हो, समजलं ना. बरोबर. हा. ज्यांच्याकडे सर्व काही आहे ना हा ते काय सगळं आपण करू करू शकतो. पण यांना कसं स्वतः हे गरजू विकतात. लोकांना जेव्हा हा. आपण देतो ना त्याच्यातच खरा अन्नदान असतं. आणि आनंद वाटला. तुझे चला डोले घरी भरले. जाऊया. हो, बरं वाटलं खरंच. चल जायचं? जायचं. हो. चला आता घरी गेल्यावरती बोलूया. तर आता आम्ही घरी आलो आणि पटकन स्नेहासाठी आणि माझ्यासाठी चहा ठेवलाय मी. थँक्यू. खूप जास्त पण उडी का नाही. नाही बरोबर बनव. खजूर दे ना एक लिचू साठी. तर आज स्नेहा ना स्पेशल गाजर हलवा बनवणार आहे. मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम खाणार आहे. कधीच नव्हता खाला. सानू पण उठले. कशी झाली झोप? पूर्ण झाली? लिचू पण बसले समोर. तर चला पटक काय अगर जर मी डोळे अजून एकदा बंद केले ना तर परत झोपशील. अच्छा नको आता डोळे बंद नको करू. आता जेवायचं आहे ना थोड्या वेळात. मम्मी जेवण पण बनवते. आज काय बनवलं माहिती जेवायला? नाही. चवली. चवली चवली तुम्हालाच का बनवतात? तुला नाही आवडत? मला राजमा आवडतो. चाल मग तुझ्यासाठी राजमा उद्या. ओके. उद्या ए बोलते तुम्ही ए. किती दिवस झाले उद्या बोलता ए बोलते बघ तू. तू चुप बस. ए बघ तू अजून बोल. ए बोल. ए तर चला आता स्नेहाने मला काम दिलंय गाजर खिचायचा. हे बघा. तर हे बघा माझं काम झालेलं आहे खिचून. वा सर्व एकदम चांगल्या प्रकारे खिचून झालेले गाजर बघा. आणि लिचू बघा कशी बघते. अरे हे काय केलं बरं की गाजराचा? काय केला? हे घे. थँक्यू.
मस्त उलटा होईल आपल्या सगळ्यांना ना. भारी आहे पण हे खिचायला मस्त आहे. खिसायला. हा म्हणजे खिसायला मस्त. खोबरा जसं वगैरे पाहिजे एकदम एकदम परफेक्ट जसं पाहिजे तसं आहे बघ. हे पण आहे त्याच्यावरती, याच्यावरती मी घेतलंय बारीक जाड. मोठा, हा एक मीडियम. स्लाइस ना. मस्त. तर आता इथे काय काय ठेवलंय? चवलीची भाजी, राईस, वरण करणार आहे, ओके, गाजरचा हलवा करणार आहे, पुरी करणार आहे आणि फ्राय करू पापड. कारण दुसरा काय ऑप्शन मी विचार केला पण राहू दे आता. जेवढं आहे तेवढंच खाऊया. डन. म्हणजे भात बनते इथे, चवलीची भाजी बनते आणि इथे तुम्ही बघताय गाजर हलवा बनते स्पेशल आज. फायनली तुम्ही इथे गाजर हलवा बघताय आणि इथे चवलीची भाजी. फेवरेट यांची. इथे वरण बनवलंय मी, ओके, आता फोडणी देणार आहे मी आपल्यासाठी. भात बनवलाय. बनवलाय, पुरी आणि पापड फ्राय. देवी आईला आणि महाकाल बाबांना आम्ही नैवेद्य दाखवलेला आहे. पूजा केली, पोथी वाचली, आता आपण जेवायला बसणार आहोत. ओके. आणि बघा इथे मस्तपैकी स्नेहाने पुऱ्या बनवलेल्या आहेत, फुगलेल्या पुऱ्या. जास्त नाही बनवलं कारण हे बोलले की मग सगळं भरपूर हा. जेवण जास्त होते आपल्याला. आणि इथे साबुदाणा पापड फ्राय करून इथे. तर आता आम्ही उपवास सोडतोय आणि बघा जेवायला बघा उपवासच जेवण. डाळ आहे, साबुदाणा पापड आहे, पुरी आहे आणि इथे चवलीची भाजी आहे, गाजरचा भात हलवा पण पण बनवलेला, गाजरचा हलवा पण आहे. लास्टला खाऊ. लास्टला खाणार ना आपण. हो. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि आपण या ब्लॉगला आता इथे एंड करूया. आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट आम्हाला करून सांगा. आजचा शेवटचा मार्गशीर्षचा स्नेहाचा गुरुवार होता. तुमचा पण होता, तुम्ही हा पण पकडणार ना पण मी गुरुवार. नॉनव्हेज पण खात होतो पण ना. गुरुवार तर हा, पकडला गुरुवार ना. कंटिन्यू बघा. तुम्ही पण केला असं नाही. असं खूप लोक असतात, लेडीज लोक जे गुरुवारचा उपवास करतात महिन्यावाला, फक्त गुरुवार नॉनव्हेज नाही खात, अच्छा. म्हणजे उपवास पकडतात ते, असं पण असते. तर तुम्ही पण केला. परत आज काय ते होतं तू बोलले ते आपण उद्यापन केलं. उद्यापन. हा उद्यापन आम्ही कसा केला हे पण म्हणजे उद्यापन म्हणजे जे आपण उपवास केला हा. ना त्याचं हे केलं. तर आम्ही जो आज उद्यापन केला बाहेर जाऊन, म्हणजे जे काही स्नेहाने सांगितलं का असं असं करूया आपण, तर ते कसं वाटलं नक्की कमेंट करून आम्हाला Actually हे सांगा. गेल्या वर्षी करायचं गेल्या होतं वर्षी, मला. हा. गेल्या वर्षी करायचं बरोबर, होतं, हा. नवरात्रीच्या टायमिंगला पण मी विचार केला पण ते बोलतात ना काहीतरी प्रॉब्लेम मुळे नाही झाला. पण या वर्षीपासून असंच करणार आपण. तर तुम्ही सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आम्हाला कसं वाटलं तुम्हाला. आम्हाला ना तर मनाला ना खूप शांती भेटली, आम्हाला बरं भारी वाटलं. वाटला, हो. एकदम बरा वाटला. आणि नेक्स्ट इयर पण आम्ही असंच असंच करणार. करूया काहीतरी. हा. अजून मला वाटतं की चांगला पण होऊ अजून शकते, बेटर अजून करूया better आपण चांगला, करूया. बरोबर ना. हो. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.